अहमदाबाद विमान दुर्घटना क्रू मेंबर रोशनी सोनघरेचा मृत्यू. रोशनीचं पार्थिव हे निवासस्थानी आणलं गेलं. रोशनीच्या अंत्यदर्शनाला आमदार राजेश मोरे हे देखील उपस्थित आहेत. रोशनी सोनघरे हिचा मृतदेह तिच्या निवासस्थानी आणलं गेलेला आहे. अंत्ययात्रेला शिवसेनेचे आमदार राजेश मोरे आणि त्यानंतर भाजपचे पदाधिकारी विशू पेडणेकर इतर पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. 12 जूनला अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीमधील 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू आणि मेंबर म्हणून कार्यरत होती. रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील परिसरातील नवउमिया कृपया सोसायटीमध्ये राहत होती आणि तिचं पार्थिव हे आणलं गेलेलं आहे. आई, वडील आणि भाऊ असा तिचा परिवार आहे. डोंबिवली पूर्वमध्ये ती राहत होती आणि तिचं पार्थिव हे डोंबिवलीमध्ये आणलं गेलं. किशोर पगारे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. किशोर, विमान दुर्घटनेमध्ये क्रू मेंबर म्हणून राहिलेली रोशनी सोनघरे हिचं पार्थिव हे आता तिच्या घरी आणलं गेलेलं आहे. काय शोकाकुळ वातावरणामध्ये तिला शेवटची आदरांजली दिली जाते, श्रद्धांजली दिली जाते. सविस्तर तपशील. त्याच्यात ज्या पद्धतीने कल्याण महानगरपालिका शिवमंदिर पथ मोक्षधाम जे आहे स्मशानभूमी, तिथे आता रोशनी सोनघरेचा मृतदेह आणलेला आहे. एक मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकरांनी गर्दी केलेली आहे. तिच्या अंत्ययात्रेत सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे. शोकाकुल परिस्थिती आहे. परिसरातलं जे वातावरण आहे आणि डोंबिवलीकर जे आहे ते शोकाकुल झालेले आहेत. एक भावपूर्ण निरोप तिला देण्यात येत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहमदाबादमध्ये ही जी घटना घडली होती 12 जूनला, त्या घटनेमध्ये ही जी क्रू मेंबर होती एअर इंडियाची रोशनी सोनघरे, ही मूळची डोंबिवलीकरची आहे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने शिक्षण पूर्ण करून हवाई सुंदरी शिक्षण घेतलं होतं आणि आज तिचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल 8 दिवसानंतर DNA चाचणी वगैरे केल्यानंतर तिच्या ताब्यात नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. स्मशानभूमी शिवमंदिर मोक्षधाम भूमीत आता तिचा मृतदेह आणण्यात आला. मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती डोंबिवलीकरांनी. धन्यवाद किशोर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.